नमस्कार. मी सदानंद मोरे आणि 8 मार्च 2024 हा जो आजचा दिवस आहे तो जागतिक महिला दिन आहे आणि त्यानिमित्त आपणा सगळ्यांना आणि अर्थात विशेष करून महिलांना हार्दिक शुभेच्छा. आणि आपण त्याला अनुसरूनच एक एपिसोड करायचं ठरवलं आपलं मागचा, आणि हा सुद्धा, आणि कदाचित आणखी एखादा होईल, ते बघूयात नंतर. पण मुद्दा असा आहे की त्यासाठी आपल्याला एखादा संदर्भबिंदू पकडायला पाहिजे होता, आणि तो आपण पकडला. तो म्हणजे कोणता? तर रंगभूमी. कारण रंगभूमी हे विश्वाचं एक प्रकारचं प्रतिबिंब असतं. जगात जे काही चालतं ते दाखवणं जगाला, हे रंगभूमीचं उद्दिष्ट असतं. तो जो लोकव्यवहार आहे सगळा, त्यामुळे रंगभूमीच्या मार्फत आपल्याला त्यावेळेचा सामाजिक व्यवहार सुद्धा कळू शकतो, असं एक गृहीत आहे त्याच्या पाठीमागं. आणि मग त्यातनं आपण महाराष्ट्रातल्या रंगभूमीवरती जर आलो तर आपल्याला बालगंधर्व नावाचं एक अत्यंत महत्त्वाचं व्यक्तिमत्व दिसतं, की ज्या बालगंधर्वांनी 20व्या शतकाच्या पूर्वार्धात जी सुरुवात केली, ते जवळजवळ साधारणपणे आपण म्हणू शकतो की उत्तरार्धाच्या थोडं अगोदरपर्यंत त्यांनी स्त्रियांच्या भूमिका केल्या. आणखीन बऱ्याच काही गोष्टी त्यांच्या संदर्भात मला सांगता येतील. तर त्यांच्या याच्यातनं तुम्ही म्हणाल की काय संबंध मग? तर एक लक्षात घ्या, मला काय म्हणायचंय, रंगभूमीवरती दर्शविलेल्या, दाखवलेल्या स्त्रिया, त्यांचा स्वभाव, त्यांची वागण्याची पद्धत वगैरे वगैरे, हा एक मुद्दा झाला. नंतर त्या भूमिका वठवणाऱ्या काय म्हणूयात त्यांना, अभिनयकर्त्यांच्या संदर्भात सुद्धा आपण विचार करू शकतो की त्यांचं स्वतःचं रंगभूमीवरचं आयुष्य, रंगभूमीच्या बाहेरचं लौकिक आयुष्य इकडे पाहू शकतो. आणि तिसरा मुद्दा म्हणजे प्रेक्षक, जे लोक नाटकाला यायचे, नाटक पाहायला, त्यांचं वर्तन कसं असायचं, त्यांचा प्रतिसाद कसा असायचा, त्यांनी कुठल्या प्रकारची नाटकं स्वीकारली, कुठल्या प्रकारची नाकारली, हा एक मुद्दा येतो. आणखीन एक त्याच्यामध्ये आपल्याला मुद्द्याचा समाविष्ट करता येईल, ते म्हणजे त्या नाटकांचं परीक्षण, समीक्षण वगैरे वगैरे करणारे लोक, रंगभूमीचा इतिहास लिहिणारे लोक. तर या सगळ्या यांचा आपण जर समुच्चय केला तर आपल्याला त्याच्या माध्यमातून आपल्याला त्या काळच्या अनेकांचं, आणि असं त्यामुळं त्या काळच्या स्त्रियांच्या संदर्भातल्या मतांचं, मतमतांतराचं वगैरे दर्शन होऊ शकतं. तर म्हणून आपण बालगंधर्वांची निवड केली, आणि त्यातल्या त्यात परत बालगंधर्व आणि गोहर. बालगंधर्व हे स्त्री पार्टीनट असले तरी ते पुरुष होते, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून मर्यादा पडतात. पण जेव्हा आपण गोहरबाईंचा विचार करतो बालगंधर्वांच्या बरोबर, तेव्हा मग बरोबर आपणाला तो त्यांचा विवाह वगैरे वगैरे या गोष्टी सांगता येतात, आणि त्या माध्यमातून आपल्याला म्हणजे तर आपण थोडंसं एक स्त्रीवादी दृष्टिकोनातून या गोष्टींकडे आपल्याला जर पाहता आलं तर ते अधिक युक्त होईल असं मला वाटलं. आणि त्याच्यासाठी म्हणजे आज जे मांडणी करतोय ते अर्थात माझ्या नाटकाच्या आधारे ही मी मांडणी करत आहे. आणि मग आता आपल्याला त्या ठिकाणी असं म्हणता येतं निश्चितपणे की बालगंधर्व महाराष्ट्रातल्या रंगभूमीवरती अगदी लहान असताना अवतरले. बालवयातच त्यांना चांगली चांगली कामं करायला, म्हणजे देवलांची शारदा त्यांनी केली, किर्लोस्कर नाटक मंडळीत त्यांना प्रवेश मिळाला, आणि उत्तम काय त्याला म्हणतो आपण की दैवी देणगीच ज्याला म्हणता येईल असा स्वर, असा आवाज त्यांना लाभला. आणि मग वेगवेगळे लोक भेटले त्यांना ते अभिनय शिकवायला, आणि त्याप्रमाणे त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत गेली. हा झाला एक मुद्दा. हा झाला प्रत्यक्ष नटाच्या संदर्भातला मुद्दा. दुसऱ्या बाजूला आपल्याला काय पाहिजे, म्हणजे आता त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी अनेक नाटककारांची नाटकं बसवली, ही आपल्याला माहिती आहे. पण त्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे खाडिलकर. खाडिलकर म्हणजे कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, लोकमान्य टिळकांचे शिष्य, केसरीचे उपसंपादक, आणि नंतर नवाकाळ नावाच्या वर्तमानपत्राचे संस्थापक. एवढी त्यांच्यासाठी ओळख पुरेशी आहे. आता खाडिलकर सुरुवातीला गद्य नाटकं लिहायचे, आणि मग गद्य नाटकं करताना त्यांना जर कोण मिळालं असेल तर ती महाराष्ट्र नाटक मंडळी, ही आपल्या कोकणामधल्या महाडची. तिथे टिपणीस वगैरे मंडळी असायची, यशवंतराव टिपणीस वगैरे, आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे, म्हणजे किचकवध सगळ्यात गाजलेलं नाटक खाडिलकरांचं. आणि त्या किचकवधामध्ये त्या काळच्या लोकांनी, प्रेक्षकांनी कर्जनशाही पाहिली, ब्रिटिश साम्राज्यशाही पाहिली, आणि त्या माध्यमातून लोकांनी आपला एक संदेश सगळीकडे गेला लोकमान्य टिळकांचा. असंतोषाचे जनक जे म्हटलं जातं लोकमान्य टिळकांना, ते खरंच आहे. पण हा असंतोष जास्तीत जास्त सामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं काम खाडिलकरांच्या या किचकवध नाटकाने केलं. पण ते गद्य नाटक आहे. पुढे टिळक ज्या वेळेला इकडे गेले, मंडालेमध्ये त्यांना टाकलं तुरुंगामध्ये, आणि तिथे नेमकं
खाडिलकर आणि दुसरे त्यांचे जे सहकारी होते केळकर त्यांचा थोडा वाद झाला आणि मग लक्षात आलं खाडिलकरांचे की आपल्याला कदाचित वेगळा मार्ग निवडावा लागेल म्हणून ते संगीत नाटकाकडे वळले. हा तो इतिहास आहे आणि त्या संगीत नाटकांच्या मध्ये अनेक नाटकं मानापमान हा पहिला भाग त्याच्यामध्ये परत बालगंधर्व तुम्हाला दिसतात भामिनीच्या भूमिकेमध्ये. काल्पनिक आहे सगळं कथानक पण ऐतिहासिक त्याला बाज असलेलं कथानक आहे. मग अशी अनेक नाटकं आली की ज्याच्यामध्ये खाडिलकर नाटककार आणि बालगंधर्व हे त्याच्यामध्ये नटीचं काम म्हणजे नायिकेचं काम करतात. शिवाय अगोदरच्या नाटककारांचं सौभद्र हे किर्लोस्करांचं नाटक त्याच्यात ते भूमिका करणार सुभद्रेची. तर असं करता करता आपण आणखी थोडं पुढे जातो आणि मग आपल्याला असं दिसतं की लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला, नेतृत्व भारताचं गांधींकडे यायला लागलं आणि टिळक पक्षाची फाटाफूट झाली. त्याच्यात खाडिलकरांनी टिळक पक्षातून गांधींच्याकडे जाणं पसंत केलं आणि त्याचा परिणाम त्यांच्या नाटकावरती झाला आणि मग आपोआप तो बालगंधर्वांच्यावरती सुद्धा होणं साहजिक आहे ना, कारण बालगंधर्वांच्या नायिका खाडिलकरांच्या नायिका कोण रंगवणार तर बालगंधर्व. तर कीचकवधामधली द्रौपदी लक्षात घ्या. आता मुद्दा असा आला की जी खाडिलकरांनी रंगवलेली आहे आणि आत्ता परत त्यांनी एक महत्वाचं नाटक लिहिलं. त्या नाटकाचं नावच द्रौपदी. हे गांधीयुगातलं नाटक आहे आणि त्याच्यात तुम्हाला दिसतं की स्वतः खाडिलकरांच्या मतांमध्ये फरक पडलेला आहे. कसा फरक पडला की टिळकांचं जे राजकारण होतं ते ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्ष करण्याचं नाटक होतं. त्याच्यामुळे त्याला याला आपण एरवी वीररस म्हणतो. कीचकाला भीम मारतो प्रत्यक्ष रंगभूमीवरती, त्याला स्कोप होता. आणि मुख्य म्हणजे द्रौपदी जी होती की नाही त्या नाटकामधली ती धर्मराजाला प्रवृत्त करते. धर्मराज सतत नाही म्हणतो, नको म्हणतो असं करायला, मारामाऱ्या वगैरे नको करायला, आपण शांततेने घेऊ, वाट पाहू. तर त्याचा धिक्कार करणारी द्रौपदी तुम्हाला त्याच्यात दिसेल. पण आता ज्या वेळेला गांधीजींचं युग आलं आणि हिंसेचा मार्ग मागे पडायला लागला, अहिंसेचा पुरस्कार झाला, शांततेचा पुरस्कार झाला, त्यावेळेला खाडिलकरांच्या पुढे मोठा पेच निर्माण झाला की आता त्यावेळेची द्रौपदी आत्ता काय म्हणेल. लक्षात घ्या. नंतर त्यावेळेचा कृष्ण आत्ता काय सांगेल पांडवांना. तर तिथे खाडिलकरांनी अशी भूमिका घेतली की कृष्ण चरित्राचे 2 भाग आहेत. त्यातला पहिला भाग कुठे संपला म्हणजे महाभारताच्या युद्धात तिथे संपला. म्हणजे 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 कसा की तिथे युद्ध झालं, कृष्णाला हवं तसं युद्ध झालं, मोठा संहार झाला वगैरे वगैरे. मग त्याच्या पुढे आता पांडवांना काही जिंकण्यासारखं राहिलं नाही, त्यांच्याकडून शत्रू राहिले नाहीत. मग आता उर्वरित काळामध्ये कृष्ण हा अहिंसेचा शांततेचा संदेश देणार आहे. आणि मग तिथे द्रौपदी सुद्धा वारंवार कृष्णाच्या पद्धतीने बोलणार आहे. तर हा जो मुद्दा आहे तो जो सांधे बदल आहे तो तुम्हाला त्या युद्धाच्या काळापासूनच दिसतो की तिथे द्रौपदी पांडवांना म्हणजे युधिष्ठिराला वगैरे शक्यतो हिंसेपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करते. आता आता हेच पाहा ना, हा एक संवाद आहे. कीचक वधामध्ये शांत बसावी लागणाऱ्या पतीला शंड म्हणून त्याचा धिक्कार करणारी द्रौपदी आता द्रौपदी नाटकात काय म्हणते पहा. ती म्हणते की शांत बसायचं होतं. युधिष्ठिराला म्हणते आपली दुःख निमूटपणे सोसणं हा पराक्रमच आहे. इतकेच नव्हे तर इतरांनाही आवाहन करते ती द्रौपदी त्यातली. आमचा कैवार अंगात संचरल्यामुळे साहस करायला पुन्हा श्रीकृष्ण प्रवृत्त व्हायची भीती आहे. मामनजी, दरिद्री झालेल्या या बहिणीची आपणास एवढीच विनंती त्या प्रसंगी आपण श्रीकृष्णाला करावी. साहसाचे आपले चरित्र संपले आहे आणि ते चरित्र पुढे चालवण्याकरिता पांडवांनी दारिद्र्याची दीक्षा घेतलेली असल्यामुळे विश्वाला उपदेश करण्याच्या आपल्या प्रवृत्तीपासून ढळण्याचे कारण यापुढे उरले नाही. म्हणजे कृष्णाच्या कॅरेक्टरमध्ये बदल होतो, द्रौपदीच्या कॅरेक्टरमध्ये बदल होतो. अशी एक वेगळी द्रौपदी म्हणजे कीचकवधाच्या मध्ये ते प्रवृत्त करणारे आहेत सगळ्या पांडवांना ती, आणि इथे मात्र आता ती परावृत्त करणारी आहे. म्हणजे प्रवृत्त करणं आणि परावृत्त करणं युद्धाच्या बाबतीत हिंसेच्या संदर्भात हे पेलणं हे जसं खाडिलकरांनाही तितकं सोपं नव्हतं तसं बालगंधर्वांना सुद्धा सोपं नव्हतं, पण ते त्यांनी पेललं. अभिनय करायला अत्यंत श्रेष्ठ सगळ्या प्रकारच्या भूमिका, म्हणजे शृंगार रसाची भूमिका असेल, करुण रसाची असेल. आता सिंधूमध्ये बघतो आपण म्हणजे एकच त्यालामध्ये दरिद्री झालेली आहे पूर्णपणे सिंधू तिच्या पतीसह. त्या पतीचं व्यसन आहे सुधाकराचं. तर तिथे अक्षरशः कुठल्याही प्रकारे भरजरी वस्त्र अमुक तमुक त्याला वावत नाहीये, पण केवळ असल्या प्रकारच्या जाड्या भरड्या लुगड्यामध्ये ती वावरते आणि तरीही प्रेक्षक तिचा नायिका म्हणून उत्तम स्वीकार करतात. ही नायिका रंगवलेली आहे ती बालगंधर्वांनी, हे महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे बालगंधर्व हे नटी म्हणजे स्त्री भूमिका करणारं पात्र म्हणून रंगभूमीवरती अत्यंत एस्टॅब्लिश झालेलं आहे.
हे आपण आता इथे समजून घेतलं पाहिजे. आणि प्रेक्षकांनी ते स्वीकारलं की महाराष्ट्रामधली स्त्री, हिंदू स्त्री कशी असली पाहिजे, तर तिच्या पुढचा आदर्श कोणता, तर ज्या नायिका बालगंधर्वांनी रंगवल्या आपल्या नाटकांमध्ये, त्या नायिका आणि त्यांचं अनुकरण करायच्या त्या काळच्या स्त्रिया. लक्षात घ्या, बोलताना, चालताना, पोशाखात वगैरे वगैरे, लुगडं नेसताना, केशरचना, म्हणजे बालगंधर्वांच्या स्टाईलनी केशरचना करून फोटो काढून घेणं, हा त्या काळातल्या श्रीमंत स्त्रियांचा, मध्यमवर्गीय म्हटलं तरी चालले स्त्रियांचा एक शोक होता. तर हे बालगंधर्व, त्यांची अशी प्रतिमा निर्माण झालेली आहे. आणि ती प्रतिमा आपल्याला बदललेली दिसली आपल्याला, म्हणजे तेव्हाच्या समाजाला ती का दिसली, तर तिथे तो मुद्दा आहे तो गोहरबाईंचा. तर गोहरबाई या पहिल्यापासून, म्हणजे त्या मुळातल्या कर्नाटकातल्या, त्यांचं घरानं हे नाच गाणं वगैरे अशा गोष्टी करणाऱ्या कलावंतिनीचं म्हणूयात आपण, धर्मानी मुस्लिम पण, आणि त्या कन्नड रंगभूमीवरती कामं करायच्या. आणि ती कामं करताना त्यांच्या पुढे आदर्श बालगंधर्वांचा स्त्री पार्ट हाच होता. आणि मुख्य म्हणजे बालगंधर्वांची गायकी. कन्नड रंगभूमीवरती बालगंधर्वांची गायकी जर कोणी रुजवली असेल तर ती या बाईंनी रुजवली. आणि साहजिकच त्यांना बालगंधर्वांच्या बद्दल एक आकर्षण वाटत होतं. आणि मग बालगंधर्वांच्या पर्यंत आपण पोहोचलं पाहिजे यासाठी त्या महाराष्ट्रात यायच्या, त्यांच्या घरी जायचा प्रयत्न करायच्या. पण बालगंधर्वांना त्यांच्यामध्ये अजिबात स्वारस्य नव्हतं. त्यांच्या कुटुंबियांचा तर असल्या प्रकारच्या महिलेला घरात घेण्यात बाबतीत तर विरोधच असणार, म्हणून ते काही त्यांना जमलं नाही. पण शेवटी बाईंनी काय केलं माहितीये का, की त्यावेळेचे आणखीन एक महत्वाचे कलाकार त्या काळामध्ये चाफेकर नावाचे होते. आणि त्याला नानासाहेब म्हणायचे. तर चाफेकरांच्याकडे येऊन त्या राहिल्या. आणि त्यांचं उद्दिष्ट म्हणजे चाफेकर वाजे स्टेपिंग स्टोन, तिथून त्यांना बालगंधर्वांकडे जायचं होतं. गंधर्व गायकी पूर्णपणे आत्मसात करायची होती. त्यामुळे गंधर्वांची जेवढी जेवढी नाटकं पाहता येईल तेवढी नाटकं त्यांनी पाहिली. गंधर्वांच्या रेकॉर्ड यायच्या, त्या रेकॉर्डवरती त्यांनी रियाज केला. वस्तुतः एका बाजूला त्या सिनेमात सुद्धा काम करणाऱ्या अभिनेत्री होत्या, परंतु त्यांनी सिनेमाचा पूर्णपणे त्याग केला, कारण त्यांना बालगंधर्व हे त्यांचं त्या काळात दैवत झालं होतं. बालगंधर्वांच्या पर्यंत पोहोचणं हे त्यांच्या आयुष्याचं उद्दिष्ट बनलेलं होतं, पण ते त्यांना जमत नव्हतं. हा त्याचा. आणि बालगंधर्व त्यावेळेला टॉपवरती होते. ही एक पार्श्वभूमी सांगितली तुम्हाला त्या बाईंची. आता आपण इकडे वळतो. आता हे जे नाटक आहे ना, ते नाटक म्हणजे मी हे नाटक म्हणजे माझं नाटक सांगतोय, ते जे नाटक आपण त्याचा विचार करणार आहोत त्याच्या अनुषंगानं गोवर गंधर्व हे नाटक नुकतंच प्रकाशित झालं, मी सांगितलं तुम्हाला. तर गोवर गंधर्वमध्ये कुठला कालखंड घेतलेला आहे पहिल्यांदा हे आपण समजून घ्या. सुरुवात कुठे होती नाटकाची, म्हणजे फ्लॅशबॅकमध्ये आपण मागे जातो, पण सुरुवात बालगंधर्वांच्या नाटकातल्या चरित्राची सुरुवात ही मुख्यत्वे करून साधारणपणे 1943च्या दरम्यान आपल्या रंगभूमीचं 100 वर्ष पूर्ण झाली मराठी रंगभूमीला, म्हणून शताब्दी समारंभ करावा लागला. केला लोकांनी, त्यावेळेच्या उत्साही लोकांनी केला. पत्रकार होते, नाट्यसमीक्षक होते, चांगले धनवंत लोक होते, म्हणजे नाटकाला आश्रय देणारे. आणि मुंबईमध्ये हा उत्सव झाला. आणि त्या उत्सवात काय केलं लोकांनी माहिती का, की जुनी नाटकं रंगभूमीवरती आणली, पूर्वी गाजलेली, की ज्याच्यामध्ये बालगंधर्वांनी आपल्या पूर्वीच्या भूमिका केल्या. पण एव्हाना या गोवरबाई बालगंधर्वांच्या आयुष्यामध्ये आलेल्या होत्या, स्थिरावल्या होत्या. हा जो मुद्दा लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने त्याची सुरुवात जी होणार बालगंधर्वांच्या चरित्राची, नाटकाची सुरुवात वेगळी आहे, पण नाटकाच्या अंतर्गत बालगंधर्वांचं चरित्र तिथे सुरू होतं, की तो रंगभूमीचा उत्सव सुरू आहे. आणि त्याची आवश्यकता त्या काळात का होती माहिती का मराठी रंगभूमीला, की त्या काळात सिनेमा जोरात आलेला होता आणि लोकांचा कल नाटकाच्या ऐवजी सिनेमा हळूहळू झुकत चाललेला होता. तर आपल्या प्रेक्षकांना आपल्या परंपरेची आठवण करून देणं आणि त्यांना इकडं परत वळवणं हा त्या शताब्दी महोत्सवाचा उद्देश होता. आणि तो बऱ्याच प्रमाणात सफल झाला असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर आता इथे सुरुवात कशी झाली, काय झाली या ठिकाणी चरित्राची, तर त्याच्यासाठी तुम्हाला ह्या नाटकाची फ्रेम मी तुम्हाला सांगतो. फ्रेम अशी आहे की एक नाटक कंपनी आहे. त्या नाटक कंपनीचे एक प्रौढ म्हणता येतील असे सद्गृहस्थ आहेत, त्यांना आपण आप्पा म्हणतो या नाटकामध्ये. आणि हे आप्पा हे परंपरा आणि जे काही नवीन चाललेले आहेत त्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न अशा प्रकारे करतात की परंपरेचं वर्चस्व राहिलं पाहिजे, पारंपरिक धारणांचं आपल्या, यासाठी त्यांची खटपट असते. परंतु ते सरळ सरळ जर आपण केलं
तर लोकांना ते पटणार नाही, म्हणून दाखवताना ते असं सांगतात की मी जणू काही नभाच आहे. तरुण पिढीला सांगतात की मी तुमच्यासारखाच आहे. हे हळूहळू त्या तरुणांच्या लक्षात येतं आणि मग ते त्यांच्या विरोधामध्ये एक प्रकारचं बंड करतायत आणि त्या बंडाचं ऑकेजन त्यांना कुठे मिळतं? आप्पा असं म्हणतायत आता या ठिकाणी की मी आता निवृत्त होणार आहे, पण निवृत्त होण्यापूर्वी माझं ध्येय जे आहे की बालगंधर्वांच्या वरचं एक नाटक स्टेजवरती आणायचं, कारण तोपर्यंत ते नाटक स्टेजवरती आलेलं नाही. खरं तर अजूनही त्या अर्थाने ते आलेलं नाही. म्हटलं तर सिनेमा वगैरे आला असेल तर ते असं म्हटल्यानंतर कुठलं नाटक मग त्यावेळी मीच लिहितोय. मग मी लिहितो म्हटल्यानंतर त्या नाटकात काम करणारे जे लोक होते त्यांच्या कंपनीमध्ये त्याच्यामध्ये एक तरुणी आहे, तिचं नाव विशाखा आहे. आणि विशाखा ही काय घरंदाज अशा प्रकारची अभिनेत्री, म्हणजे कोणत्या अर्थाने की तिचे वडील, तिची आई आणि कदाचित आजोबा सुद्धा हे नाटक मंडळीत पूर्वीच्या काळी काम केलेले आहेत आणि खुद्द गंधर्व कंपनीत त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या घरात गंधर्वांचा पूर्णपणे ठसा प्रभाव, त्यांच्या आख्यायिका वगैरे सतत या गोष्टी चाललेल्या असायच्या. त्यांची गायकी तिला ज्ञात आहे बऱ्यापैकी. तर अशी ही विशाखा आहे आणि तिला संशय येतो असा की जर हे लिहिणार असतील नाटक बालगंधर्वांच्या वरती तर त्या नाटकात ते गोहरबाईंचं काय करणार आहेत आणि विशेषतः गोहरबाई आणि बालगंधर्व यांच्या संबंधाबद्दलची त्यांची भूमिका काय असणार आहे, हा तो मुद्दा आहे. आणि ती तिचा संशय आपल्या सहकाऱ्यांच्या पुढे बोलून दाखवते आणि म्हणते अशा नाटकात काम करण्याची माझी इच्छा नाही आणि मग मी वेगळं समांतर नाटक लिहिणार आहे आणि मी ते करणार आहे. मग तुम्हाला ज्यांना असं वाटेल की त्यांच्या नाटकात जावं गंधर्वांच्या वरच्या म्हणजे आप्पांच्या, त्यांनी तिकडे जावं आणि ज्यांना असं वाटतं की त्यांनी माझ्याकडं म्हणजे हिच्या नाटकात यावं त्यांनी माझ्याकडे यावं. तर असा तो सुरुवातीचाच एक प्रसंग निर्माण झालेला आहे, तिने निर्माण केलेला आहे. आता याची कुणकुण आप्पांना नाहीये. आप्पा येतात तिथे आणि सांगतात, काय सांगतात की हे असं नाटक लिहिलेलं आहे गंधर्वांचं, हे त्या नाटकाचं स्क्रिप्ट म्हणून ती वही त्या मुलांच्या पुढे ठेवतात आणि आत्ता ते वाचा आणि नुसतं वाचू नका तर त्याबरोबर ही काही पुस्तकं देतो मी तुम्हाला बालगंधर्वांच्या वरती लिहिलेली, मराठी रंगभूमीवरती लिहिलेली आणि चरित्र काही बालगंधर्वांची, ती तुम्ही वाचा. मी दरम्यानच्या काळात दिल्लीला चाललेलो आहे. दिल्लीला काय संगीत नाटक अकादमीची वगैरे बैठक आहे, काही गोष्टी तिथे ठरवायच्यात इत्यादी इत्यादी, पुरस्कार वगैरे या नेहमी चालल्या असतात गोष्टी. तर तोपर्यंत तुम्ही 8 दिवसामध्ये वाचून पाहून ठेवा आणि आल्यावरती आपण ठरवूयात कसं करायचं ते. तर ही त्या मुलांना नंतर म्हणते आता वाचा आणि यातलं मला मान्य नाही, कारण त्यांनी पारंपरिक पद्धतीने त्याकडे पाहिलेलं आहे आणि गोहरबाईंना एकतर उपेक्षेने मारलं किंवा जिथे तिला न्याय द्यायला पाहिजे होता तो न्याय देणं टाळलं, जिथे ती यायला पाहिजे होती तिथे तिला येऊ दिलं नाही. ही गोष्ट तिला पटलेली नाही, कारण ती नाही म्हटलं तरी आधुनिक काळातली आहे आणि तिच्यावरती काही एक प्रमाणामध्ये स्त्रीवादी दृष्टिकोनाचा प्रभाव पडलेला आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. ती जर लक्षात घेतली तर तुम्हाला ह्या नाटकाची पुढची जी काही वाटचाल आहे ती ध्यानात येईल. तर हा महत्वाचा मुद्दा आहे. त्या मुलीला म्हणजे विशाखाला बालगंधर्व आणि गोहरबाई यांच्याकडे एका प्रकारे स्त्रीवादी दृष्टिकोनातून पाहायचं असतं आणि मग बालगंधर्वांना ते नाटक कसं दिसतं, गोहरबाईंना ते नाटक कसं दिसतं, बाकीच्या समाजाला ते नाटक कसं दिसतं, हे सगळं तिला त्या नाटकातनं उलगडायचं आहे. म्हणजे हे नाटक जरी मी लिहिलं असलं तरी नाटकातलं नाटक जे आहे ते त्या विशाखाने लिहिलेलं आहे, हा तो मुद्दा आहे. आणि मग त्यानुसार पुढे काय घडतं हे आपल्याला आता पाहायचं आहे. धन्यवाद.